नमस्कार मित्रो, महात्मा गांधी एका ठिकाणी म्हणतात की हिरे, माणिक आणि मोती अशा 9 रत्नांपेक्षा महान आणि अनमोल असं जर कोणतं रत्न असेल तर ते पुस्तक आहे. आणि अशा या पुस्तकांचा तळआयात व्यासंग जोपासणारे आणि विकसित भारताचे स्वप्न पाहणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपल्याला वाचनाचा महान असा मूलमंत्र दिलेला आहे. आमचे मित्र श्रीकांत पाटील सर यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम फिरता वाचन कट्टा हा अभिनव असा उपक्रम सुरू करून या वाचनाचं महत्त्व अधोरेखित करताना ही वाचनाची आणि विचारांची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्याचा अतिशय चांगला स्तुत्य असा एक प्रवास सुरू केलेला आहे. आजच्या जर परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर आजच्या या डिजिटल युगामध्ये आजची तरुणाईच नाही तर लहान मुलांनी वृद्ध माणसं सुद्धा या फेसबुक असेल, इन्स्टा असेल, यूट्यूब असेल या सर्वांच्या विळख्यामध्ये अडकलेली दिसतात. प्रचंड असा स्क्रीन टाइम आज आपल्या प्रत्येकाचा वाढलेला आहे आणि म्हणून याच्यातून बाहेर पडण्यासाठी हा वाचन कट्टा आपल्याला वाचनाचं महत्त्व अधोरेखित करतो आणि वाचनाची ओढ निर्माण करतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला 2च गोष्टी हुशार बनवत असतात, एक भेटलेली माणसं आणि वाचलेली पुस्तकं. आणि वाचन हेच आपलं जीवन आणि जगणं समृद्ध करत असतं. म्हणून आपण वाचनाकडे वळायला हवं आणि वाचनाची पेरणी आपल्या आयुष्यामध्ये करायला हवी. त्याच वेळेला तुकोबांच्या वचनाप्रमाणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे आपल्या आयुष्यामध्ये गोमटी फळं आल्याशिवाय राहणार नाहीत. आज मला सांगावंसं वाटतं की माझा PhDचा अभ्यास सुरू असताना या वाचन कट्ट्याचा फार असा मला उपयोग झालेला आहे. त्याचं कारण असं की या वाचन कट्ट्यावर असणारी विविध पुस्तकं, या कट्ट्यावर होणारे अनेक उपक्रम असतील, कार्यक्रम असतील, या ठिकाणी घडलेले संवाद असतील किंवा याचबरोबर या ठिकाणी होणाऱ्या विविध पुस्तकांचा परिचय असेल, याच्यामधून मलाही समृद्ध होता आलं. आणि म्हणूनच वाचन हा आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे. म्हणून आपण सर्वांनी मित्रांनो या वाचन कट्ट्याशी जोडले जाऊया आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी कटिबद्ध होऊया आणि याच्यासाठीच ही वाचन चळवळ आपण वाढवूया, जोपासूया आणि आपल्याबरोबरच इतरांचंही जगणं समृद्ध करूया. धन्यवाद.